रेसिपी तर आपण रोजच बनवतो, पण आज मी एक वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्हीही त्या रेसिपीला पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात आधी दुधी भोपळा वरचे साल आणि आतल्या बिया काढून किसून घेतलेला आहे। आता पहा, थोड्याशा तुपामध्ये हा जो भोपळा आहे तो परतून घ्यायचा आहे। इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं होतं आणि दूध छान असं गरम करून घेतलेलं आहे। आता गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये हा दुधी भोपळा, 1 वाटी भिजवलेले साबुदाणे, थोडासा खवा एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये कलर टाकायचा आहे। कलर ऑप्शनल आहे, पण कलर नक्की टाका, याने खूप छान असा याला रंग येतो। हिरवाच कलर टाकायचा आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आवडीनुसार साखर टाका आणि थंड झाल्यावर मुलांसोबत खाऊन बघा। खूप छान अशी ही रेसिपी आहे, तुम्हालाही नक्की आवडेल।